मित्रांनो, उद्या 4 जून देशासह महाराष्ट्रामधील 48 लोकसभा मतदारसंघाचा निकालाचा दिवस आहे. उद्या निकाल जरी लागणार असला तर एक्झिट पोल आल्यानंतर बऱ्याच नेत्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरून एक गोष्ट लक्षामध्ये येते की 4 जून नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये उलथापालथी होणार आहेत. राजकीय भूकंप धक्के हे सगळं काही होणार आहे. कारण एक्झिट पोल आल्यानंतर बऱ्याच नेत्यांनी अतिशय स्फोटक अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि पक्षांतर्गत वाद देखील मोठ्या प्रमाणामध्ये चव्हाट्यावर येणार आहे. खास करून भारतीय जनता पक्षाचे 5 असे नेते आहेत की 4 जून नंतर यांचं राजकारण हे जवळपास संपुष्टात आल्याचं आपल्याला दिसणार आहे. आणि यामागचं नेमकं कारण असणार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. होय, यामध्ये आपण कालपासून जर पाहिलं तर यामध्ये पहिले नेते येतात ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार एक्झिट पोल आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय धक्कादायक आहेत. त्यांना ज्यावेळेस याविषयी विचारलं असतं की वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर ज्या आहेत त्यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार हे पराभूत होताना स्पष्टपणे दिसते. आणि आपण याआधी सुद्धा ज्यावेळेस मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळेस सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकला होता की देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना बळजबरीनं लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरवलेलं आहे. काल सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की मुळात माझी इच्छाच नव्हती निवडणूक लढवायची, बळजबरीने मला उमेदवारी दिली गेली. आता ही उमेदवारी देण्यामागचं कारण काय आहे? उमेदवारी देणारे कोण आहेत? तर अर्थातच देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी ठरवण्याचा सगळा अधिकार हा देवेंद्र फडणवीस यांना होता. आणि मुनगंटीवार जर यांची इच्छा नव्हती तर मग देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी का दिली, त्यांच्या नावाची शिफारस दिल्ली दरबारी का केली? कारण फडणवीस यांना सुद्धा माहिती होतं की चंद्रपूरमधून भाजपचा उमेदवार जिंकणं शक्य नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचा पद्धतशीरपणे राजकीय काटा काढला गेलेला आहे. त्यामध्ये दुसरं एक नाव येतं ते म्हणजे नारायण राणे. नारायण राणे हे सुद्धा मोठे नेते आहेत. खास करून ठाकरेंना त्या ठिकाणी डिवचण्यासाठी किंवा त्यांचं वर्चस्व कोकणामधून संपवण्यासाठी नारायण राणे यांना परत त्या ठिकाणी पदं दिली गेली. राज्यसभेची खासदारकी असेल, मंत्रिपद असतील. परंतु आता नारायण राणे यांना सरळ सरळ सांगून ते राजकारणातून बाजूला होणार नाहीत याची पूर्ण जाणीव भाजपला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा विचार जर केला तर या मतदारसंघामधून ठाकरे गटाचे त्या ठिकाणी विनायक राऊत हे विजयी होणार आहे असं सर्व मोठ्या प्रमाणामध्ये सांगतो. ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हती का? त्यांना ही गोष्ट माहिती होती आणि त्यामुळं कुठेतरी असं सांगून ते बाजूला होणार नाहीत याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना होती. आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये त्यांना उतरवलं की ज्या निवडणुकीमध्ये ते पराभूत होतील आणि एकदा का त्यांचा पराभव झाला की आपोआप ते राजकीय दृष्ट्या बाजूला फेकले जातील अशी पद्धतशीर सोय देवेंद्र फडणवीस यांनी करून ठेवली. त्यानंतरचं तिसरं नाव येतं ते म्हणजे उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले हे मोठं प्रस्थ आहेत, राजे आहेत आणि त्यामुळे त्यांना सुद्धा तुम्ही राजकारणापासून बाजूला व्हा असं सांगणं हे फार कठीण आहे. मागच्या वेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी श्रीनिवास पाटलांकडून त्या ठिकाणी उदयनराजे भोसले पराभूत झाले होते. यावेळेस सुद्धा साताऱ्यामधून उदयनराजे भोसले हे पराभूत होण्याची दाट शक्यता आहे. तसंही ती जागा अजितदादा यांना पाहिजे होती, परंतु तसं न करता देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरवलं. यापूर्वी त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली गेली होती. मात्र आता लोकसभेमध्ये जर उदयनराजे पराभूत झाले, ज्याची की शक्यता जास्तीत जास्त आहे, तर त्यानंतर त्यांना कुठलंही पद दिलं जाईल याची बिलकुल शक्यता नाही. आणि त्यामुळं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवून त्यांचा पराभव जर झाला तर आपोआप राजकीय दृष्ट्या ते बाजूला फेकले जातील याची पुरेपूर सोय भारतीय जनता पक्षानं केलेली आहे. चौथा नाव आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल ते म्हणजे रावसाहेब दानवे पाटील. रावसाहेब दानवे हे आता 6व्यांदा लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरत आहेत. आणि तसं म्हटलं तर सुरुवातीला चर्चा होती की त्यांची ही इच्छा लोकसभा निवडणूक लढवण्याची नव्हती. त्या ठिकाणी उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. तरी देखील जरांगे इफेक्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत असताना सुद्धा आणि जरांगे यांच्यामुळे त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार पराभूत होऊ शकतो याची पुरेपूर जाणीव असताना दानवे पाटील यांनी अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा होती. तरी देखील भाजपच्या दबावापुढे दानवे यांना लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरावं लागलं. या ठिकाणी पुढचं नाव येतं ते म्हणजे पंकजाताई मुंडे यांचं. आता बऱ्याच जणांचं असं मत असू शकतं की पंकजाताई मुंडे या तर विजयी होत आहेत. बऱ्याचशा सर्व्हेमधून असं दिसतं की पंकजाताई विजयी होत आहेत. परंतु बीडची लढाई इतकी सोपी नाहीये. अतिशय घासून लढाई होतीये. जरांगे इफेक्ट त्या ठिकाणी कार्यरत करतोय. बऱ्याच सर्व्हेमध्ये
असं दाखवण्यात आलेलं आहे की पंकजाताई मुंडे या जिंकतात, मात्र त्यांचा मताधिक्य अतिशय कमी राहण्याची शक्यता आहे. अशा वेळेस निकाल धक्कादायक देखील लागू शकतो. परंतु जरी पंकजाताई मुंडे या विजयी झाल्या तरी त्यांचं राजकारण हे दिल्ली सुरू होईल. आणि एक प्रकारे आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं पंकजाताई म्हणाल्या होत्या. आणि आपण आपल्या बहिणीची जागा तर कधीच हिसकावून घेणार नाही असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यातच नगर जिल्ह्यामधील काही विधानसभाची चाचपणी करतायत असं देखील समोर आलं होतं. परंतु पंकजाताई मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती. त्यांना राज्यातीलच एखाद्या विधानसभेमध्ये उतरवून राज्याच्याच राजकारणामध्ये त्यांना मोठा इंटरेस्ट होता. तरी देखील दिल्ली दरबारी पंकजाताई मुंडे यांच्या नावाची शिफारस देवेंद्र फडणवीस यांनी केली, कारण त्यांना यातून 2 उद्देश सफल करायचे होते. एक तर पंकजाताई मुंडे पराभूत झाल्या तर त्यांचं हे राजकारण संपुष्टात येईल. दुसरं, पंकजाताई मुंडे विजयी जरी झाल्या तर त्यांचं महाराष्ट्रापेक्षा दिल्ली दरबारी त्यांचं लक्ष जास्त लागेल आणि आपोआप महाराष्ट्रामधील आपल्या पुढचा एक स्पर्धक पद्धतशीरपणे दिल्ली दरबारी पाठवून आपला मार्ग मोकळा होऊन जाईल. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 नेत्यांचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी पुरेपूर संपुष्टात आणलेलं आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.